हाय, मी निवेदिता गुलवीन. आज मी चाललेलो हल्दीला. पप्पांची सोयऱ्यांची इथं हळद होती. आता हल्दीला जावाचं बोललं तर मेकअप तर करायलाच लागल, म्हणजे थापाथापीच्या अगोदर मी लावला फाउंडेशनच्या वरती लावला पावडर लावल्यानंतर मस्तपैकी आय शॅडो लावला. आय शॅडोनंतर मी घेतला ब्लशर लावायला. बाई कडक र सेम मेकअप आर्टिस्टवाली फील आहे तुझी. त्याच फील ठेवून मी घेतली मस्तपैकी काजल लावायला. आता हल्दीला जावाचं होतं तर सगळंच लावायला लागल ना. मीनी घेतला इतर मस्तपैकी रंग मारत म्हणजेच लिस्टिप लावत. लिस्टिप एकदम परफेक्ट लागलेली म्हणून जास्तच नखरा दाखवत होतो. नंतर मी लावली टिकली. टिकली लावल्याशिवाय मेकअपला लुक कसा येईल ना. करंट लागलेले केस नाही ना करू ना नाही, म्हणून मी घेतला पहिला कंगवाला गुटकरली. तसं तर माझं केस स्ट्रेटच होतं म्हणून मी मोकलं केस ठेवून आणि घातलं झुमकं. झुमकं घातलं कुर्त्यावर आणि एकदम परफेक्ट मॅचिंग होतं आणि मला हा लूक आवडला. एवढा काय मला मेकअप करता येत नाही. आणि एका हातात मी घातला कडा आणि दुसऱ्या हातात घातला होता ब्रेसलेट. माझा फायनल लुक तुम्ही बघू शकता. एकदम कडक झाली. सगळा व्यवस्थित आवरून मीनी घेतला आयराचा पाकिट. गाडीवर जायचा होता म्हणून मीनी केस बांधून घेतलं. जाता जाता आमच्या इथून तर दाबतं बघा नुसतं चमकतात. आता हल्दीला जावाच्या अगोदर तर भूक तर लागली म्हणून दाबेलीवर ताव मरला. दाबेली खाल्ली आणि पप्पांना भेटलं रस्त्याला पप्पांचं मित्र. त्याच्याशी बोलता बोलता आम्ही पोचलो शेलाराव. आम्ही मस्त सुसाट गेलो बोरपाडाला. साधं बोरपाडाचा रस्ता बघून मी येवाचं रिटर्न मन होणार नाही. असला तर खड्डे होते नुसतं. रस्त्याने इग्नोर करून पोचलो आम्ही हल्दींच्या आई जावाचा बदला तर बस आमची गेली. बसचं ना आमच्या पप्पाचं कंचे वर्षा टॉपिक चाललेलं गं त्या क्रमाला जलती सर्दी ना, तरी पण मी घेतलेला थंडा पिऊवाला. सर्दीचा औषध मध्ये माझ्यासाठी थंडाच होता. हल्दी का गर्दी बी दिसत होती. नुसती तू शाकाहारी खावाला. शाकाहारी कशाची कधी जाय नाही. शाकाहारी खाऊन आमची जिरली ना गप घरचा रस्ता धरला. जर ब्लॉग आवडला असेल मिनी ब्लॉग तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.